आहे की मला अमित शहाजीकडनं ऑफर आहे भाजपची, काय सांगा? तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी वाढवण्यामध्ये ज्या अनेक नेत्यांचा हातभार लागला, योगदान लागलं, त्यापैकी माननीय खडसे साहेब. ठीक आहे, काही समस्या निर्माण झाल्या, अडचणी निर्माण झाल्या. 40 वर्ष त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विस्तारासाठी काम केलं आहे. आता त्यांना सन्माननीय अमितभाईंनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याच्या संदर्भात काही चर्चा केली असेल तर मला माहीत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा जे नेते, जे कार्यकर्ते पक्षासाठी जीव लावून काम करायचे, त्यापैकी खडसे साहेब आहे याची मला माहिती आहे. कारण मी प्रदेश अध्यक्ष असताना ते विरोधी पक्ष नेता होते आणि एक जानदार शानदार स्वभावाचे नेते म्हणून त्यांच्याबद्दल सर्वच कार्यकर्त्यांच्या मनात सन्मान होता. काळाच्या ओघात काही घटना घडल्या आणि ते पक्षाच्या बाहेर गेले, तेव्हाही मी आपल्याला सांगितलं होतं की त्यांनी पक्षाच्या बाहेर जाणं, पक्ष वाढेल, मोठा होईल याबद्दल शंका नाही. हजारो कार्यकर्ते कष्ट करतात, पक्ष मोठा होतो. पण आपल्या घरचे लोक बाहेर जाणं हे काही योग्य नाही. पण ठीक आहे, आता काही नवीन घडणार असेल तर मला माहीत नाही. पक्षात आले तर स्वागत आहे मोठ्या मनाने. शेवटी हे माननीय राष्ट्रीय नेतृत्वाने ठरवायचं आहे. याबद्दल मी मत व्यक्त करणं हे योग्य नाही. देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून विक्रम केलेला आहे, पवारांना मागे टाकलं, तिसरे लॉंगेस्ट सर्व करणारे मुख्यमंत्री झाले. त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व अनेक वर्ष करावं ही आमची सदिच्छा आहे. बच्चू कडू वारंवार म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं, दिल्लीत देवेंद्रजींनी दिल्लीत जावं, असं का म्हणत असं कोण त्यांच्या मागे असं असं वाटतं? नाही, कोणी मागे नसतं, प्रेमापोटी प्रत्येकाला वाटतं. आता संजय राऊतांना बावनकुळे साहेबांबद्दल प्रेम आहे तर ते बावनकुळे साहेबांबद्दल बोलतात, कोणी एकनाथ शिंदे साहेबांच्याबद्दल बोलतात. तुम्ही जर सोशल मीडियामध्ये गेला तर आता कमीत कमी 20 ते 25 मुख्यमंत्र्याचे कॅन्डिडेट त्यांच्या प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी निर्माण केलं आहे. इच्छा असणं गैर थोडी आहे. म्हणजे आपण कोणी इच्छाच व्यक्त करू नये असं म्हणणं योग्य नाही आहे. बच्चू कडूंना वाटलं त्यांनी नाव घेतलं म्हणून आता काय त्यांच्यावर राग करता का? उद्धवजींचं 18 जुलैला नागपुरात आंदोलन आहे, जे मंदिर निवडलं रामनगरचं, त्याचे देवेंद्रजी आजीवन सदस्य आहेत. त्याच मंदिरात त्यांचं दान चोरी विरोधातलं हे रामरक्षा पठणाने आंदोलन होणार आहे. मंदिराचे कोणी आजीवन सदस्य नाही, जीवनच प्रभू राम देतो. आणि मंदिर हे कोण्या पक्षाचं नाही, कोण्या व्यक्तीचं नाही, कोण्या जातीचं नाही, धर्माचं नाही. त्या मंदिरात कोणी येऊ शकतं. आता देवेंद्रजी त्या मंदिराचे विश्वस्त असतील म्हणून आता उद्धवजी येऊ नये असं तुम्हाला वाटतं का? चांगली गोष्ट आहे. प्रभू रामाचं नाव उद्धवजींनी घ्यावं, प्रभू रामाचं नाव सोनियाजींनी घ्यावं, प्रभू रामाचं नाव राहुल गांधींनी घ्यावं. राम तो सबका है. प्रभू रामाच्या नावाने मला वाटतं की प्रत्येकाचे जीवन हे निश्चितपणे आनंदी, सुखी, समाधानी होतं. मग यामध्ये कुठं पक्ष आहे काय? प्रभू राम भाजपचा आहे का फक्त? मला नाही वाटत. प्रभू राम या देशाची आस्था आहे, देशाची अस्मिता आहे, हे देशाचा श्वास आहे, देशाचा प्राण आहे. तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असू द्या, प्रभू रामाचं नाव घेण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक मंदिरात जाण्याचा अधिकार आहे. भाऊ, वारकऱ्यांनी पुन्हा वारकऱ्यांना ट्रॅकने उडवल्याची घटना घडली. वारंवार अशा घटना दरवर्षी घडत असतात. काय काळजी घेतली पाहिजे. अशा घटना दरवर्षी होणं गैर आहे. या संदर्भात आपण त्यांना कवच कुंडल दिलं, पण पैसे दिल्याने काम होईल का? आता मीही माझ्या जिल्ह्यातल्या एका वारकऱ्याचं असंच अपघाती निधन झाल्यावर 4 लाख रुपये आम्ही नेऊन दिले. पण त्याच्या कुटुंबात तो भक्तिरस, तो भक्तिभाव, अध्यात्माचं केंद्र असणारा तो वारकरी पुणे येणार आहे का हो? म्हणून काळजी घेतली पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केलेली आहे की सर्वांना संपवून टाका, हाच भाजपचा रोडमॅप असल्याचं ते म्हटले. ठीक आहे, ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे, त्याच्यावर प्रतिक्रिया काय द्यायची? प्रत्येकाचं व्यक्तिगत मत आहे. या अगोदर काँग्रेसच्या बद्दल आमच्यापैकी अनेक जण असंच म्हणायचे. लाडक्या बहिणींचे 92 लाख नावं कमी झालेले आहे. विरोधक टीका करते, सुरुवातीला नाही, कमी करू नये. म्हणजे अयोग्य असतील तर कमी करावे. पण 92 लक्ष जर नावं मला माहिती नाही,
कमी झालं असेल तर याचं एकच कारण आहे EKYC योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे. EKYCची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकते. खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांच्या सुनेनं गंभीर हे केले आरोप केलेले आहे. असं आहे, त्यांचं कौटुंबिक आपल्याला माहिती नाही आहे. आता त्यांनी FIR केली असेल तर पोलीस चौकशीमध्ये निष्पन्न होईल. त्यावर आपण काय मत व्यक्त करणार आहे? शेवटी त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे तो. हो, आज रात्री बैठक आहे मुंबईला, काय सांगा? नाही, मुंबईला आमची नियमित बैठक कोर कमिटीची होते. त्या बैठकीला जातो आहे. तर पक्षाचा विस्तार, पक्षाचं संवर्धन, योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, गरिबाची सेवा करण्यासाठी अजून आपल्याला उत्तमातलं उत्तम काय करता येते, शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्ती दिली, कर्जमुक्तीचा लाभ त्यांना होतो की नाही याबद्दल सक्रियपणे आपण कार्यरत असणे, असे अनेक विषय आहेत. कुठेतरी विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस कमी झाल्यामुळे कुठेतरी संकट आहे. अवकाळीचं मराठवाडा झाला, विदर्भ झाला, 40% गंभीर आहे. मी अशा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला मदतीच्या भावनेने काम केलं पाहिजे. थँक्यू भाऊ.